येस मंडळी, नमस्कार सगळ्यांना, शुभप्रभात. आणि आता आम्ही पोचलो आहे सोमनाथ मंदिरात. ॲक्च्युली खूप मोठी अशी स्टोरी झाली ह्याची. आमची वेरावलला ट्रेन ॲक्च्युली 5:15ला पोचणार होती, पण ती पोचलीच 4:45ला. म्हणजे अशी मी अजिबात कधी बघितलं नाही आहे की एखादी ट्रेन अर्धा तास आधी पोचते, जी म्हणजे एखाद वेळेस ट्रेन लेट पोचते. हे आपल्याला सगळ्यांना म्हणजे नॉर्मल असतं, इतकं काही मोठी गोष्ट नसते. पण अर्धा तास लवकर पोचली ट्रेन. आणि मग त्याच्यानंतर आमचं असं झालं की अरे आमचं हॉटेल बुकिंग नाही आहे, काय नाही आहे, काय नाही आहे. आम्ही आमचे राम भरोसे सगळं आमचा कारभार होता. मग देवासारखा वर्षाचा मित्र भेटला, देवासारखाच म्हणायला लागेल त्याला. आणि त्याला इथून मी थँक्यू बोलेन. त्याचं नाव आहे सूरज. आणि त्याला ही वर्षाने चित्ता म्हणून हाक मारलेलं, पण ते त्याचं काही लक्ष नव्हतं बिकॉज तो ग्रुपसोबत होता. आणि त्यांना शेवटी हिने हाय वगैरे केलं की तोच होता का, तू आहेस का द्वारकाला, तू आहेस का वेरावलला. तर त्याने रिटर्न कॉल केला आणि त्याने मग सांगितलं की असं असं इथं अर्ली चेक इन आहे, अगदी मंदिरापासून 2 मिनिटावर ते हॉटेल आहे. आणि असा तो देवासारखा भेटला आणि त्याने आम्हाला सांगितलं. सो आम्ही वेटिंग रूममधनं लगेचच निघालो, कारण इतक्या लवकर आम्हाला कुठेच हॉटेल मिळू शकत नव्हतं. आणि कुठे जाणार आम्ही फिरून तरी पण आम्ही पोचलो. सो थँक्यू बोल वर्ष त्याला. त्याच्यामुळे आम्ही आराम पण करू शकलो आणि व्यवस्थित रेडी होऊन परत सोमनाथला पण येऊ शकलो. तसं नसतं, तो जर नसता भेटला ना तर आम्हाला नसतं पॉसिबल झालं, कारण 11 वाजताच आम्हाला हॉटेल शोधायलाच पळापळ करायला लागली असते, कारण हॉटेलचं बुकिंग नव्हतं केलं. सो थँक्यू सो मच. आणि हे बघा, ओल्डवालं जे सोमनाथ मंदिर आहे ना, ते आहे, त्याच्यात आम्ही प्रवेश करतो. आणि जे नवीन झालं आहे ते आम्ही संध्याकाळी जाणार आहोत. आणि संध्याकाळी आम्ही असं तसं नाही, आम्ही आरतीलाच जाणार आहोत. आम्ही लवकरच जाणार आहोत. आता इथं आम्हाला एक ऑटोवाला मिळाला, त्याने स्वतःहूनच आम्हाला थांबवलं आणि त्याने सांगितलं की हे इतक्या पैशात 400 रुपये. आणि त्याच्यात बरीच सारी मंदिरं आहेत, त्यात बाणगंगा, त्रिवेणी संगम हे सगळं इन्क्लुडेड आहे. अशी बरीच काय काय आहे. तर ते सगळं आता हे मंदिर झाल्यानंतर पहिले तर आम्ही नाश्ता करू, कारण भुका लागल्यात. नेहमीचं आवडीचं काम आहे. आता दर्शन घेतो, जे जुनं मंदिर आहे सोमनाथचं, तिथे आम्ही दर्शन घेऊ, मग नाश्ता करू आणि मग बाकीचं सगळं एक्सप्लोअर करू इथलं. सो जय सोमनाथ. सोमनाथ मंदिरात एंटर केल्यानंतरच पहिलंच दर्शन होतं ते अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाचं. खरं तर त्यांनी कोणतंही ज्योतिर्लिंग निर्माण केलं नाही आहे, परंतु त्यांनी भारतातील अनेक ज्योतिर्लिंग मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आणि पुनरुभारणीसाठी मोठं योगदान दिलं आहे. तर सोमनाथ मंदिरही त्यातलंच एक आहे. मुघलांच्या सातत्याच्या होणाऱ्या आक्रमणानंतर सुमारे 1700च्या काळात त्यांनी हे नवीन सोमनाथ मंदिर बांधलं आहे. तर हे नवीन सोमनाथ मंदिर आहे ते जुनं सोमनाथ मंदिर आहे त्याच्या अगदी बाजूलाच आहे. हे जे भालका मंदिर आहे हे सोमनाथ मंदिरापासून अगदी जवळ आहे. तर पहिले आम्ही सकाळी सोमनाथ मंदिरात दर्शन घेतलं आणि मग गेलो भालका तीर्थ मंदिरात बाय ऑटो. तर या मंदिराची कथा अशी आहे की श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडाखाली विश्राम करत बसले असताना एक जरा नामक शिकाऱ्याने हरिण समजून बाण मारला, पण तो बाण श्रीकृष्ण यांच्या उजव्या पायाला लागला. खरं तर ही त्यांचीच रचलेली एक लीला होती, पण त्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना त्यांचा देह त्याग करावा लागला पृथ्वीवरून. त्यांची ती अवतार समाप्ती होती. तर या ठिकाणाला पौराणिक कथांमुळे आणि श्रीकृष्णांच्या अंतिम क्षणांमुळे एक विशेष महत्त्व आहे. तर आम्ही आता इथे बाणगंगाला आलो आणि इथे आम्हाला म्हणजे मला इथे खूप छान असं काहीतरी दिसलं, तर ते मी तुम्हाला दाखवते काय आहे. आणि त्याचं ना काय जे इम्पॉर्टन्स आहे ना ते पण ते सांगतील. सोनिया पत्थर का ब्रेसलेट है, ये साली चंद्रमणि है, ये लहसुनिया पत्थर है. ये कभी खराब हुआ तो मैं आपको 10 गुना पैसा देगा. आहे बाणगंगाच्या इथे एक शिवलिंग आहे आणि तिथे एक शिवलिंग आहे. खराब हो गया मेरे को दिखा ना. हाँ 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 तो देगा, नहीं तो नहीं देगा. आप बोलेगा वो खराब हो गया तो फेंक दे, ऐसा नहीं. लेके आना, ये खराब हो गया देखो भी, चलेगा. 10 गुना पैसा लेके. हे जे आहोत आम्ही आता ते आम्ही त्रिवेणी संगमला आहोत. त्रिवेणी संगम म्हणजेच 3 नदीचं एक मिलन आहे. तेच म्हणजे कपिला, सरस्वती आणि हिरण नदी. सो येस, काल त्रिवेणी संगमवरून आम्ही डायरेक्ट सोमनाथ मंदिरात गेलो. आणि जसं मी
होतो. ते मोबाईल वगैरे सबमिट करायला लागतं, बॅग सबमिट करायला लागतात. तर त्या सगळ्या गोंधळात आम्हाला असं वाटलं ना की आमची आरती मिस होईल. पण आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात जेव्हा होतो तेव्हा आरती चालू होती आणि आम्हाला जसं पाहिजे होतं तसं आम्हाला सोमनाथची आरतीसुद्धा मिळाली. आणि असं एवढं छान दर्शन झालं की आम्हाला 2 ते 3 वेळा आम्ही दर्शन घेतलं असेल. आणि अजून एक तिथे एक लाईट आणि साऊंड शो होतो, ज्यात पूर्ण सोमनाथची पूर्ण हिस्ट्री, कथा जी पण काही आहे ती सगळी सांगितली जाते. तर त्या शोसाठी तर आम्ही 1 तास थांबलेलो. पण तो पूर्ण शो बघितल्यानंतर आम्हाला असं तिघींना पण फील झालं की तो 1 तास आणि ते पैसे वर्थ इट होते. कारण तो शो मला असं वाटतं इथे जे कोणी येतील त्यांनी तो शो अजिबात मिस करू नये. त्यात भरपूर काही कथा पूर्ण सगळं दिलेली आहे आणि भरपूर नॉलेज आहे. तर इथे आल्यानंतर तो शो अजिबात मिस करू नका. खूप छान आहे. तो आमचा 1 तास कसा गेला आम्हाला कळलं पण नाही. पण फक्त तिथे मोबाईल अलाउड नव्हता म्हणून काही फोटोज वगैरे क्लिक नाही करू शकतो. त्याचं थोडंसं वाटलं वाईट, पण ठीक आहे. तर मस्त झालं सोमनाथचं दर्शन. सो आमचं पूर्ण ट्रीप आता संपलेली आहे, म्हणजेच द्वारका. ते पूर्ण सगळं दर्शन झालं सगळ्या मंदिरांचं. त्याच्यानंतर आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग केलं आणि काल सोमनाथ मंदिर दर्शन केलं आणि बाकीचे पण सगळे मंदिरं होते तर ते त्यांचं दर्शन केलं. आणि फायनली आज आम्ही निघालो आहे. फक्त एक वाईट गोष्ट अशी आहे की आमची तिकीट कन्फर्म नाही झाली. तर त्याच्यामुळे आता मागचे 3 दिवस तर खूप छान गेले, पण आता जे आहे ते थोडं रिस्की मामला आहे. तर बघू काय होतं आहे, तिकीट होते का नाही होत आहे, त्यात काय कोणाशी बोलायला लागतं आहे, TC ते मानतायत नाही म्हणतात. कारण हा प्रवास असणार आहे 17.5 ते 18 तासांचा. तर तो असा अंधारून कारभार झाला आहे सगळा. कारण तिकीट लिटरली 11, 12, 13वर येऊन अटकली आहे. हा एवढा 3 ते 4 दिवसांचा प्रवास आमचा इतका सुरळीत म्हणजे अगदी उत्तम झाला. आणि शेवटी असं काहीतरी अंधाधून चालू आहे. मला काय वर्षाला माझ्यापेक्षा जास्त टेन्शन आलं आहे. कालचा अख्खा दिवस तिने टेन्शनमध्ये घालवला. बघू आता तिकीटचं काय होतंय. तेव्हा आता तुकाच काळजी.